मळून ठेवलं असेल तरी चालतं आणि जास्त आपल्याला जोर लावून मळायचं नाही. मी तुम्हाला दाखवते. तर हे आपण 2 कप घेतलेलं आहे आणि ह्याचे आपल्याला 2च फक्त गोळे बनवायचे आहेत. थोडंसं आपण चिमूटभर मीठ घालूया आणि ह्याच्यामध्ये हे जवळजवळ मी 150 ग्रॅम बटर घेतलेलं आहे. पण फ्रीजरमधलं बटर हवं असं कडक झालेलं आणि ते आपण ह्याच्यामध्ये पिठामध्ये लावून आपण मैद्याला बटर छान चोळून घेतलेलं आहे व्यवस्थित. हे आता मी एकदम चिल्ड पाणी घेतलेलं आहे, म्हणजे बर्फाचं पाणी असतं ते आपण घ्यायचं. अगदी थोडं थोडंसं घालायचं आहे. आपल्याला एक घट्ट असा गोळा आपल्याला थोडेसे पाण्यात शिजवून घ्यायचं आहे की हे पाणी आपल्याला नंतर त्याचा वापर करता येणार आहे आणि लागणार आहे ते पाणी आपल्याला. आपण म्हणजे वाफवून घेतलेलं आहे पाण्यामध्ये आणि हे गाजराचे तुकडे टाकूया याच्यामध्ये. नंतर वाटाणा आहे, फ्रोझन मटार घेतला तरी चालेल आणि मशरूम आहे. आपण हे सर्व याच्यामध्ये थोडा वेळ जरा पाण्यामधून काढूया, कारण नंतर आपल्याला हे सर्व बेक करायचं आहे. त्याच्यामुळे जास्त शिजवायची गरज नाहीये. फक्त 2 चमचे आपण बटर घालूया. थोडंसं तेल घालायचं आपल्याला. ऑलिव्ह ऑइल असेल तर चालेल. 1 चमचा आपण तेल घातलंय आणि मैदा घालायचा आपल्याला त्याच्यात 2 चमचे. थोडासा परतून झाला की आपण हा जो चिकन स्टॉक आहे तो आपण याच्यात थोडा थोडा घालणार आहोत. वापरला तेवढा घट्ट होत चाललाय तो. आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत, अगदी 1 अर्धा चमचा. आणि ह्याच्यामध्ये मुख्य म्हणजे आपण ही मिरी पावडर घालणार आहोत. बघितलं असेल की बाकी काही मसाले याच्यात नाही आहेत. आपण 1 अर्धा चमचा मिरी पावडर घालूया. काळी मिरी पावडर आहे. आणि ह्याच्यासाठी आपण बोनलेस चिकन वगैरे आहेत एकत्र केलेल्या आपण याच्यामध्ये सॉसमध्ये फ्रेश क्रीममुळे म्हणजे आजपर्यंत छान बेक होतं. मग हे बघा इतकं सुंदर झालेलं आहे. आतला भाग पण बघा दिसतोय इतका मस्त छान बेक झालेला आहे. आपण हा पीस काढून घेऊया.